गवारीमध्ये बेसन पीठ घालून तर पहा. तर मंडळी, आज आपण गवारीच्या शेंगामध्ये बेसन पीठ घालून अशी एक भन्नाट आणि चविष्ट भाजी बनवणार आहोत. तर मंडळी, चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर ह्या आपल्याला चांगल्या स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायच्या आहेत. तर मी इथे या शेंगा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला लहान किंवा मोठ्या आकारात कट करू शकता. तर मी इथे अशा पद्धतीने कट केलेले आहेत. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. अर्धा चमचा इथे मी जिरे घातलेले आहेत. जिरे घातल्यानंतर आपल्याला इथे लसण घालायचं आहे. तर इथे मी बारीक असा करून लसण घातलेला आहे आणि त्यानंतर इथे 5 ते 7 कढीपत्त्याची पाने देखील घातलेली आहेत. तर आता इथे कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला कांदा सुद्धा घालायचा आहे. तर आता कांदा घातल्यानंतर याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा छान असा परतला जातो. कांदा छान परतला की यामध्ये थोडीशी अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर सुद्धा एकदा याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कांद्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा हा परतला जातो. तर आता यामध्ये या शेंगा चांगल्याशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. आणि त्यानंतर या शेंगा यामध्ये आपल्याला ऍड करायच्या आहेत. आता शेंगा सुद्धा यामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि शेंगाला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर पण याला 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला छान असं कमी गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे या शेंगांना. मीठ घातल्यामुळे लवकर ह्या शेंगा परतल्या जातात. आता याला एक 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात आता मस्त आपल्या शेंगा ह्या परतल्या गेलेल्या आहेत. अगदी नरम झालेल्या आहेत पूर्णपणे, कारण आपण याला शिजवून घेतलेलं नव्हतं आधी. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला पाण्यामध्ये आधी शिजवून सुद्धा घेऊ शकता किंवा वाफवून घेऊ शकतात. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड यामध्ये घातलेली आहे. आता याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. आता बेसन पीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला अजून थोडंसं शिजवून द्यायचं आहे, कारण आपण यामध्ये आता बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे. आता याला चांगलं असं परतवलं की लगेच याला परत एकदा 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हे छान असं परतल्या जाईल आणि शिजल्या पण जाईल. तर हे पहा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी बनून तयार होते. अगदी सकाळच्या घाईमध्ये किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण ही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.